आता सीन 2 आहे की तो जे ऐकतो आहे, ज्याच्या अंकलनी त्याला जे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जी आजची तरुण पिढी आहे ती कशा प्रकारची आहे, आणि ते सांगितल्यानंतर तो तिथून निघून जातो, त्याच्या घरी येतो. हा सीन 2 आहे. बघा इथे सांगितलेलं आहे, ते सीन 2 दिसत आहे, सीन 2 आहे. आता तो घरी आलेला आहे, इनसाइड चतुर्भुज हाऊस. तो कुठे आलेला आहे? तो त्याच्या घरी आलेला आहे, चतुर्भुजच्या घरी आलेला आहे, जेणेकरून तिथे त्याची काय आहे मुलांनो, फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये तो तिथे आलेला आहे. बघा आता इथे त्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे की तो इतक्या वर्षांनी मुलगा MA पास करून घरी आलेला आहे, आणि आई आणि मुलाचं एक कन्व्हर्सेशन आहे. मदर दादा भाऊ हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. त्याने सांगितलं की ती आईला, तिची जी छोटी बहीण आहे, तो आईला आवाज देत आहे की आता दादा हा आलेला आहे. आणि दादा आल्यामुळे तो ती आईला काय करत आहे, एक प्रकारे सांगण्याचं काम करत आहे की बाबा दादा आलेला आहे, अशा प्रकारे ती त्याला सांगत आहे. इट्स ब्लेझिंग टेम्पर म्हणजे जे स्वभाव आहे त्याचा, जो मजेशीर जो स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार तो त्याला सांगत आहे. ब्लेझिंग टेम्पर इथे दिलेलं आहे. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे तेजस्वी जो स्वभाव आहे, त्या स्वभाव काय केला आहे की मदर, आई, दादा बाबू हॅज कम होम, की आपला जो दादा आहे तो काय आलेला आहे, जो तेजस्वी जो स्वभावाचा आहे तो आपला दादा घरी आलेला आहे, असं त्याची छोटी बहीण आईला सांगत आहे. व्हाय, व्हॉट्स द मॅटर, ती विचारते काय काय भानगड आहे. मॅटरचा अर्थ किंवा काय गोष्ट आहे, किंवा काय परिस्थिती आहे, किंवा कोणती गोष्ट आहे, कोणती भानगड आहे, काय प्रकार आहे, काय घडलं आहे का, अशा प्रकारे ती आहे, ती विचारत आहे की व्हॉट्स द मॅटर म्हणजे काय घडलेलं आहे, काय झालं आहे, काय भानगड आहे. मग ती बोलते आय डोंट नो, म्हणजे मला माहिती नाही की तो का आलेला आहे, कारण तो इतके दिवस शिक्षणासाठी घरापासून बाहेर होता, आणि अचानक तो आल्यामुळे तिच्या आईला विश्वास बसेना की तो आलेला आहे, आणि म्हणून ती विचारते व्हाय, तो का आलेला आहे. आणि मग ती बोलते की आय डोंट नो, व्हॉट्स द मॅटर, ती विचारते. मग ती बोलते की नाही, मला नाही माहिती तो का आलेला आहे. त्याचा जो छोटा भाऊ आहे तो त्याला सांगत आहे, दादा कॅन आय हॅव दिस कॅट, मी या कॅटला घेऊ का, की माझ्याकडे ती कॅट दे, मी ह्या कॅटला किंवा ह्या मांजरीला घेऊ का, असं तो विचारत आहे. दादा जो छोटा भाऊ आहे त्या मोठ्या भावाला विचारत आहे, कॅन हॅव दिस कॅट, मी ह्या कॅटला घेऊ का, ह्या मांजरीला घेऊ का, असं तो विचारत आहे. तर तितक्यात तो काय करत आहे, तोंडावर हात ठेवत आहे. का बरं हात ठेवत आहे, कारण तो इतक्या वेळापासून सारखी कॅट 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 मांजरीविषयी सगळे लोक विचारत आहेत. जसं तो गाडीमधून आला किंवा तो त्याने गावामध्ये पाऊल ठेवलं, तेव्हापासून लोक, बाहेरपासून ते घरापर्यंत लोक फक्त मांजरीबद्दलचं विचारत आहे की मांजर कशी आहे, ती किती छान आहे, ती किती रुपयाला घेतलेली आहे, ती किती सुंदर आहे, आणि या मांजरीला थोडं वेळ आमच्याकडे ठेव, असं जमीनदार पण विचारत आहे. यासाठी तू किती पैसे मोजले आहेत, असे सर्व प्रकारे कॅटबद्दलच सगळे वर्णन करत आहेत, कॅटबद्दलची माहिती विचारत आहे. आणि घरी आल्यावर देखील त्याचा जो छोटा भाऊ आहे तो देखील मांजरीबद्दल विचारत आहे की मी या कॅटला घेऊ का, म्हणून असं बोलत असताना तो खूप इरिटेट झाला, त्याला या गोष्टी सहन नाही झाल्या, आणि म्हणून तो म्हणाला की नाही, आता त्याने काय केलं आहे, त्याच्या तोंडावरती बोट ठेवलेलं आहे. बघा, कॅट 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 द होल डे लॉंग इज इट, तर मांजर मांजर मांजर, सर्व संपूर्ण जो दिवस आहे हा मांजरीबद्दलच विचारलं जात आहे. बघा इथे कॅट 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 म्हणजे काय, मांजर, द होल डे, संपूर्ण दिवस, लॉंग इज इट, की काय चाललंय, हे सगळं हेच चालू आहे, असं त्याचं तो आपल्या फॅमिलीला सांगत आहे. नो वंडर द पुअर बॉयज अँग्री, याच्यात आश्चर्य काय नाही, लहान मुलं हे अशीच वागत असतात, असं देखील त्याची आई त्याला सांगत आहे. वंडरचा अर्थ आश्चर्य आहे. पुअर बॉयज अँग्री म्हणजे जे लहान मुलं आहेत ते कसे की याच प्रकारे ते काय करत असतात, वागत असतात, किंवा ते त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे वागतात. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम, तो इतक्या दिवसांनंतर तो घरी आलेला आहे, असं ते लहान मुलाला सांगत आहे. की बघा, ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम, लॉंग टाईम म्हणजे काय आहे, खूप दिवसानंतर सांगत आहे. सच अ लॉंग टाईम म्हणजे काय आहे, खूप दिवसानंतर. दिस ब्रदर स्टार्ट अनॉइंग हिम इट वन्स, की आता त्याला काय करू नका, आता कोणीही जण त्याला त्रास देऊ नका. अनॉइंगचा अर्थ काय, त्रास देणे. अनॉइंगचा अर्थ समजलाय मुलांना, त्रास देणे. की ही तो किती दिवसानंतर तो घरी आलेला आहे, आणि घरी आल्यावर आता कोणीही त्याला त्रास देऊ नये, असं त्याची आई त्याला देखील त्या लहान मुलाला सांगत आहे, किंवा ओरडत आहे एक प्रकारे की तुम्ही त्याला काहीच त्रास देऊ नका. टू चतुर्भुज, लेट मी हॅव द कॅट,
त्याचा तिची आई त्याला आई त्याला जी चतुर्भुजची जी आई आहे ती चतुर्भुजला काय सांगत आहे, तू चतुर्भुज बघा, चतुर्भुजला आई सांगत आहे, लेट मी हॅव द कॅट, मला कॅटला घेऊ द्या. सर म्हणजे मुलगा, आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आता बघा तिने तिच्या छोट्या मुलाला गप्प केलं आहे की आता त्याला तो मांजरीबद्दल, लहान मुलं ही अशीच वागत असतात, त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे असं ती एकीकडे म्हणत आहे. आणि परत असं पण म्हणत आहे की तुम्ही आता लहान मुलं अशीच वागत आहे, त्याच्यामुळे आता त्याला कुणीही त्रास देऊ नका, तो इतक्या दिवसानंतर तो घरी आला आहे आणि त्याच्यामुळे त्याला कोणी त्रास देऊ नका. आणि परत दुसरीकडे काय बोलत आहे की अरे माझ्या मुला, मला त्या मांजरीला घेऊ दे, जेणेकरून मी त्याला काय देणार आहे, आय विल गिव्ह सम राईस, मी त्याला थोडासा राईस देते, भात देते, अँड मिल्क, आणि त्याला काय देत आहे, दूध देत आहे, दॅट आय हॅव पुट बाय. आणि मग अशा प्रकारे मी त्याला काय देणार आहे की ते भुकलेलं असेल असं तिला वाटतंय, म्हणून ती त्याला थोडंसं राईस आणि तिला मिल्क देण्याचं देखील काम करत आहे. तर अशा प्रकारे पुन्हा ती मांजरीचाच विषय काढून त्याला इरिटेट करत आहे. बघा, पाहू शकता मुलांनो की ती आई पुन्हा त्या चतुर्भुजलाच बोलत आहे आणि त्याच्यामुळे चतुर्भुजला बघा पुन्हा राग आलेला आहे आणि तो होल डे तेच चाललेला आहे. इकडे मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. ही एकदाची ही कॅट घे आणि तुला काय तिला खाऊ पिऊ घालायचं आहे ते तुला जे वाटते ते तिला खाऊ पिऊ घाल असं सांगत आहे. का सांगत आहे, तो रागाने सांगत आहे, तो चिडून सांगत आहे. त्याचं म्हणणं आहे की मी इथे आलो आहे, माझं स्वागत होणं गरजेचं आहे, माझी विचारपूस होणं गरजेचं आहे, माझे पेपर कसे गेले आहेत ते विचारपूस करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही फक्त कॅटबद्दलची माहिती घेतात, कॅटबद्दल तुम्ही विचारणा करत आहात. त्याच्यामुळे त्याला काय झालं आहे, त्याला राग आलेला आहे आणि म्हणून तो हियर म्हणजे इकडे ये आई, हियर यू कॅन हॅव द कॅट अँड फीड, तू ही कॅट घेऊ शकतेस, तू काय ही मांजर घेऊ शकतेस आणि तुला जे वाटतंय ते दूध किंवा राईस काय जे पाहिजे ते तू तिला काय कर, फीड कर, म्हणजे काय भरव. आय एम लिव्हिंग ॲट वर्ज, आता मात्र मी इथून काय करणार आहे, एकदाचं इथून निघून जाणार आहे. बघा, आय एम लिव्हिंग, लिव्हचा अर्थ काय आहे, निघून जाणे आहे. आय एम लिव्हिंग ॲट वर्ज, मी इथून काय करणार आहे, निघून जाणार आहे असं देखील तो तिला इथे सांगत आहे. अशा प्रकारे त्याला खूप राग आलेला आहे आणि सारखं संबंध दिवस म्हणजे संपूर्ण जो दिवस आहे तो मांजरीबद्दलचा विचारला गेल्यामुळे तो खूप इरिटेट झाला आहे. त्याची आई देखील त्याला, लहान मुलाला एकीकडे ती दटावते पण त्याला सांगते पण की तू दादाला त्रास देऊ नको, इतक्या दिवसानंतर तो घरी आलेला आहे आणि आता त्याला कोणीही त्रास देऊ नका असं देखील सांगते. आणि स्वतःच परत ती म्हणत आहे की तू मला त्या मांजरीला देऊ शकशील का, की जेणेकरून मी त्याला राईस आणि मिल्क देणार आहे. आणि म्हणून त्याला राग येतो आणि तो काय बोलत आहे, हियर म्हणजे मदर, की ही तू कॅट घेऊ शकतेस आणि तुला काय पाहिजे ते दे. बघा, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ॲट ऑल युअर वॉन्ट, म्हणजे तुला जे काही पाहिजे ते दूध म्हणा, राईस म्हणा, जे काय हवं आहे ते तू तिला देऊ शकतेस. शॅल नॉट स्टॉप टू इट, आणि मी म्हणजे तुला काय खाऊ घालायचं मी तुला काही नाही म्हणणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट होज, परंतु आता मी इथून निघून जाणार आहे, आता एकदाचा मी निघून जात आहे. आणि अशा प्रकारे तो रागामध्ये तो त्याला आईला तो सांगत आहे. व्हॉट मेक यू से सच अ थिंग, की अशा या गोष्टी घडतच असतात असं ती सांगत आहे की अशा प्रकारच्या गोष्टी या घडतच असतात. व्हॉट मेक यू से सच अ थिंग्स, अरे राजा ह्या अशा गोष्टी घडतच असतात. युअर मील्स रेडी अँड वेटिंग, जे तुझं जेवण हे तयार आहे. मीलचा अर्थ काय आहे, जे दुपारचं जे जेवण असतं त्याला आपण काय बोलणार, मील, जे जेवण आपण एक वेळेचं जेवण करतो त्याला मील बोलणार. युअर मील रेडी अँड वेटिंग, तुझं जेवण तयार आहे आणि ते आम्ही काय करत आहोत, त्याची प्रतीक्षा करत आहोत. डिअर म्हणजे यू कांट सिट डाऊन टू ॲट इज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ, की जेवढं लवकर पॉसिबल तेवढं लवकर तू काय कर, फ्रेश होऊन ये आणि तुझं जेवण रेडी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय करत आहोत, वाट बघत आहोत असं देखील त्याची आई त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो चिडलेला आहे आणि म्हणून त्याची आई त्याला सांगत आहे की तू चिडू नको, तुझ्यासाठी जेवण हे रेडी आहे, आम्ही त्याची वाट बघत आहोत, तू लवकर जा, ॲज सून ॲज पॉसिबल, तुला जेवढं शक्य होईल तेवढं तू जा, तू आंघोळ करून घे आणि मग आपण जेवायला बसू असं देखील त्याची आई सांगत आहे. पण त्याचा मुलगा इथे रागावलेला आहे आणि तो काय सांगत आहे आता आपण बघूया. बघा, तो म्हणत आहे नो, नाही, आय एम लिव्हिंग, मी इथून जात आहे किंवा मी सोडत आहे. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट इन दिस पार्ट, की तुम्ही सगळेजण वेडे आहात. क्रेझीचा अर्थ काय आहे, वेड असणे. बघा इथे जो शब्द आला आहे
क्रेझीचा मिनिंग काय आहे? वेडे असणे. वेडे म्हणा किंवा तुम्ही आपण थोडंसं पागल म्हणूया, की तुम्ही सगळं सतत संबंध दिवस तुम्ही त्या मांजरेबद्दलच बोलत आहात. बघा, यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट इन दिस पार्ट. तुम्ही सर्वजण मांजरेबद्दल कसे आहात? क्रेझी आहात असं ती सांगत आहे. असं तो सांगत आहे. नो वन केअर फॉर मॅन ऑफ वूड. वोथचा अर्थ काय आहे? किंमत असणे. जे ओर्थ म्हणजे किंमत, की इथे कोणालाही माणसाची किंमत नाहीये. नो वन केअरचा अर्थ काळजी घेणे. केअरचा मिनिंग काळजी घेणे. नो वन केअर फॉर मॅन फॉर ऑफ वर्थ, की इथे कोणालाही माणसाची काळजी नाहीये, किंमत नाहीये. किक आउट ॲट द कॅट, आणि तो मांजरीला लाथ मारतो. किक मारणे म्हणजे काय करणे? लाथ मारणे. आउट ॲट द कॅट, तो मांजरीला काय करत आहे? तो लाथ मारत आहे, आणि असं बोलून तो काय करतो? तिथून निघून जातो. हा सीन 2 आपण बघत आहोत. पहिला फर्स्ट सीन झाला, हा सेकंड सीन आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या आईचं आणि त्याचं जे संभाषण होतं, त्या संभाषणामध्ये तो सांगतोय मी इथून निघून जात आहे. संबंध दिवस काय आहे? कॅट कॅट बोललं जात आहे. आणि मला इथे माणसाची किंमत नाही आहे. इथे फक्त प्राण्यांवर दया केली जाते, आमच्यावर केली जात नाही. डोंट हर्ट द कॅट. तर ते मांजरीला काही उपद्रव करू नको. हर्टचा अर्थ काय आहे? त्रास देणे आहे, उपद्रव आहे. आई काय बोलते? की मांजरीला त्रास देऊ नको, कारण तो काय करतो आहे? मांजरीला लाथ मारतो. कारण संबंध दिवस पूर्ण कॅटचं कौतुक केलं जात आहे, मांजरीचं कौतुक केलं जात आहे, आणि म्हणून त्याला तो रागवलेला आहे. आणि तो म्हणत आहे की मी आता इथून चाललो आहे. आणि असं जाता जाता तो काय करत आहे? मांजरीला लाथ मारत आहे. म्हणून त्याची आई सांगत आहे डोंट हर्ट द कॅट. मांजरीला काही इजा करू नकोस, उपद्रव देऊ नकोस. शी हॅज नॉट डन एनी हार्म. तिला कोणत्याही प्रकारचा उपद्रव देऊ नकोस असं त्याची आई त्याला सांगत आहे. आणि तो जाता जाता तो आई त्याला सांगत आहे की मांजरीला काही करू नकोस. मग परत काय सांगत आहे तो मुलगा? वेन इट कम टू कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. तो काय सांगत आहे की वेन इट कम्स टू कॅट यू आर ऑल हर्ट, की तुम्हाला मांजरीला हर्ट केलं तर ते तुम्हाला, जेव्हा मी मांजरीला हर्ट केलं ते तुम्हाला दिसतंय. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स, परंतु इथे मनुष्यावर दया केली जात नाहीये हे तुम्हाला दिसत नाही आहे. यू हॅव नो पिटी. पिटीचा अर्थ काय आहे? दया आहे. बघा, हा जो शब्द आलेला आहे पिटी म्हणजे काय आहे? दया. फॉर ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंग्स म्हणजे मनुष्य प्राणी. काय आहे? मनुष्य प्राणी आहे. वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. जेव्हा सगळेजण माणसावर जे प्राणी आहेत त्यांना काय केलं आहे? हर्ट केलेलं आहे. वेन इट कम ॲट कॅट यू आर ऑल हर्ट. मी त्याला हर्ट केलं हे तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे, परंतु यू हॅव नो पिटी. तुमच्यामध्ये दया नाही मनुष्य प्राण्यासाठी, की तुम्ही मनुष्य प्राण्यावर कोणत्याही प्रकारची दया करत नाही, जेणेकरून तुम्ही संबंध दिवस काय करत आहात? कॅटबद्दलची माहिती घेतात. कॅट काय आहे, ती कशी आहे, ती किती छान आहे, ती किती सुंदर आहे, किती गुबगुबीत आहे, त्याचं मात्र माहिती विचारली जाते, परंतु मनुष्य मात्रावर तुम्ही दया करत नाही, असं देखील तो त्याच्या आईला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा प्रकारे तो आईला सांगत आहे की तुम्ही मनुष्यावर दया करत नाही, फक्त प्राण्यांवरती दया करतात. लुकिंग आउट. मग आता त्याची जी बहीण आहे ती बघत आहे. कम अँड सी. काय? ती येते आणि बघते. कम म्हणजे येणे आणि सी म्हणजे काय आहे? पाहणे आहे. अंकल हॅरी व्हॉट अ बिग टेल. आणि मग आता ती विचारत आहे किती मोठी शेपटी आहे. टेलचा अर्थ काय आहे? शेपटी असणे. बघा इथे काय अर्थ? टेलचा अर्थ शेपटी. बिग म्हणजे मोठे, मोठे. तर अंकल हॅरी बघा येतात तिथे. व्हॉट अ बिग टेल. ती त्याची जी बहीण आहे ती विचारते किती मोठी शेपटी आहे या मांजराची, बरोबर. असं ती त्याला त्या मांजरीकडे बघून त्या मांजरीकडे बघून ती विचारत आहे. ती सांगत आहे किती मोठी शेपटी आहे बरं. मग अंकल हॅरी तिथे येतात. हुज टेल. तर ती कोणाची शेपटी? चतुर्भुजच म्हणजे चतुर्भुजची शेपटी आहे का? तर याच्यावर ते काय करतात बघा, सगळेजण हसतात. त्यात की नो नो काय बोलतात? नो द कॅट्स, म्हणजे आम्ही मांजरीची शेपटी बोलत आहोत, चतुर्भुजची बोलत नाही आहोत. मग अशा प्रकारे अंकल हॅरी जे चतुर्भुजचे जे अंकल आहेत ते त्या क्षणी येतात ज्या क्षणी त्याची बहीण बोलते की म्हणजे हिची शेपटी किती मोठी आहे.
त्यामुळे मग तो बोलतो की कोणाची शेपटी चतुर्भुजची का, तर बोलतो नाही नाही, कोणाची आहे द कॅट, मांजरीची शेपटी किती मोठी आहे असं ते सांगत आहे. मांजरीची शेपटी ही मोठी आहे. आता सीन 3 आहे बघा, इथे पाहू शकता. आता सीन 3 आहे. आपला सीन 1 झाला आहे, सीन 2 झाला आहे. जेव्हा तो येतो, एंट्री करतो गावामध्ये, तेव्हा तो सीन 1 आहे बरोबर. गावातून नंतर तो त्याच्या घरी एंट्री करतो, तेव्हा तो सीन 2 आहे. आणि घरातून तो पुन्हा तो गावातून तो पुन्हा त्याच्या घरी शहरामध्ये जाण्यासाठी निघतो, तेव्हा हा सीन 3 आहे. तो किती मजेशीर आहे ते देखील आता आपण पाहूया. इथे ऑन द रोड म्हणजे रस्त्यावरती. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड, की जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा त्याच्या हातामध्ये काय आहे, एक बॅग दिसत आहे बरोबर. विदाउट द कॅट, जी त्याच्याकडे कॅट शिवाय तो चाललेला आहे, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची आता कॅट नाही आहे. ऑन द रोड, रस्त्यावरचा जो हा सीन आहे, रस्त्यावर. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड, की रस्त्यावरती काय आहे, तो आपल्या हातामध्ये बॅग घेत आहे विदाउट कॅट, की त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची कॅट नाही. तो कॅट शिवाय तो काय चाललेला आहे, बाहेर निघालेला आहे बघा. तो इथे काय करत आहे, तो जात आहे. आता तो बाहेर निघालेला आहे. सर वेअर दॅट कॅट ऑफ युअर्स, तो ते की सर तुमची कॅट कुठे गेली आहे. आता येणारा जो प्रत्येक माणूस आहे, कारण येताना प्रत्येकाने पाहिलं होतं की त्याच्या हातामध्ये काय आहे, एक छान आणि सुंदर अशी मांजर आहे. ती अशी गुबगुबीत आहे, ती फुलं अशी भरलेली आहे, भरीव आहे. परंतु आता जेव्हा तो पुन्हा चाललेला आहे, त्यांना वाटलं की आता हा पुन्हा त्याच्या प्रवासाला निघाला आहे, मुंबईच्या कलकत्त्याला निघाला आहे. परंतु मग तो आता जाताना त्याच्या कॅट दिसत नाही आहे. आणि म्हणून ती व्यक्ती विचारत आहे, सर वेअर इज द कॅट ऑफ युअर्स. वेअर म्हणजे कोठे, वेअरचा अर्थ काय आहे, कोठे, की तुमची कॅट कुठे दिसत नाही. वेअर दॅट इज कॅट ऑफ युअर्स, तुमची कॅट कुठे दिसत नाही किंवा तुमची कॅट कुठे आहे, असा तो प्रश्न त्या चतुर्भुजला इथे तो माणूस किंवा तो अंकल करत आहे. मग आता चतुर्भुज काय आन्सर देत आहे, इट्स डेड, ती मेली आहे. बघा त्याला किती राग आलेला आहे की सगळे दिवस मांजरी. मी आलो, एंट्री केली तेव्हाही मांजरीचा विषय होता, मी घरी गेलो तेव्हाही मांजरीचा विषय होता, आता मी पुन्हा चाललोय प्रवासाला तेव्हा देखील काय आहे, मांजरीचाच विषय आहे. आणि म्हणून तो रागामध्ये काय बोलत आहे, इट्स डेड, ती मेली आहे. बघा अशा प्रकारे तो रागाने त्याला उत्तर देत आहे. आता ती व्यक्ती काय सांगत आहे, हाऊ सॅड, किती दुःखी आहे. म्हणजे हाऊ म्हणजे किती दुःख आहे, सॅडचा अर्थ काय, दुःखी आहे. हाऊ म्हणजे किती, जी किती दुःखाची गोष्ट आहे. हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन, हे कसं घडलं आहे, म्हणजे कसं झालं आहे, कसं घडलं आहे, काय भानगड आहे, असं त्या व्यक्तीला इथे जाणून घ्यायचं आहे की मांजर मेली, पण ती कशी मेली, त्यामागचं काय कारण आहे असं विचारत आहे. इरिटेबल, आय डोंट नो. इरिटेबलला आपण काय म्हणू शकतो की त्याला असं खूप मानसिक त्रास झाला आहे. तो बोलतो आय डोंट नो, मला माहिती नाही. इरिटेटचा अर्थ आपण असं बोलू शकतो की एखादी व्यक्ती जर लहान मुलं असेल आणि आता आपल्याला तो सतत त्रास देत असेल, खोड्या काढत असेल, किंवा तो बिछाण्यावरून किंवा सोफ्यावरून एखाद्या लहान मुलं समजा आपल्या घरी आला असेल पाहुणा म्हणून, आणि तो इथून तिथून उड्या मारतो आहे, एखादी वस्तू घेत आहे, ती पडत आहे, फुटत आहे, तर मग आपण तो अरे हा मुलगा किती इरिटेट करत आहे, म्हणजेच काय करत आहे, तो आपल्याला किती त्रास देत आहे, म्हणजे तो शांत बसत नाही, तो आपलं ऐकत नाही. तेव्हा त्या शब्दाला काय बोलणार आहोत, इरिटेबल. म्हणजे याचा अर्थ काय, इरिटेट याचा अर्थच काय आहे, सतवणे आहे. की तो मला काय, म्हणजे त्याला तो प्रश्न सारखा सतवत होता की आल्यापासून ते निघेपर्यंत त्याला एकच प्रश्न विचारला जात होता की तुझी कॅट कुठे आहे, कॅट कुठे आहे, तुझी कॅट कशी आहे. आणि आता तेव्हा तो जात आहे तेव्हा देखील त्याला विचारत आहेत. म्हणजेच तो काय झाला आहे, इरिटेबल झाला आहे, म्हणजेच तो सतावला गेला आहे त्या प्रश्नाने, त्याला तो प्रश्न त्रासदायक आहे आणि तो बोलत आहे आय डोंट नो, मला माहिती नाही आहे. असं देखील तो त्याला सांगत आहे की मला नाही माहिती की तू कशी मेली आहे. मग अजून एक गावकरी, जो त्याचा जो मित्र आहे तो इथे येत आहे, त्याच्या गावकरी, आणि तो त्याला विचारत आहे, बघा, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट, तुझ्या कॅटला, तुझ्या मांजरीला काय झालं आहे किंवा काय घडलं आहे, कशी काय ती मेली आहे, हे देखील जाणून घेण्याचा इथे बघा ती व्यक्ती प्रयत्न करत आहे. ते त्याला सांगत आहे इट्स डेड, ते त्याला पण सांगत आहे इट्स डेड, ती काय झाली आहे, ती मेलेली आहे, ती मृत झालेली आहे, असं देखील ते इथे त्याला सांगत आहे. आता त्याच्या मागचं नेमकं कारण काय, नो रिअली हाऊ, म्हणजे नाही, खरंच तुला माहिती नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला काय म्हणायचं आहे की तू आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. जर ज्या अर्थी जो सारखा बोलते आय डोंट नो, मला माहिती नाही, म्हणजे तो की खरंच तुला माहिती नाही की नेमकं त्या मांजरीबद्दल काय झालं आहे, ती कशी मेली आहे, हे तुला माहिती नाही. जो म्हणून तो विचारत आहे नो, नाही,
रिअली रिअली म्हणजे खरंच, खरोखर तुला नाही माहिती? हाऊ, कसं कसं घडलं हे तुला माहिती नाही आहे का? असं देखील त्याला ते विचारत आहे. द सेम वे ऑल ऑफ युअर शॅल डाय बाय स्विमिंग ॲट द एंड ऑफ रोड. आणि म्हणून तो विचारतो की सारखे सारखे तेच मला प्रश्न विचारताय, याच मार्गाने मी जात होतो आणि त्याच मार्गाने आता मी परत चालले आहे ॲट द एंड ऑफ रोड, की तेच तेच माझ्या मनामध्ये ते प्रश्न रोपलेले गेले आहेत आणि तेच प्रश्न मला हे काय करत आहेत, सारखे विचारत का आहेत असं देखील विचारत, की याच मार्गाने सेम वे म्हणजे माझा त्याच मार्गाने मला काय करत आहेत, जाता राहताना तेच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये किंवा तेच प्रश्न मला विचारले जात आहेत. गुड गॉड. अच्छा, तू बोलत आहे की अच्छा ठीक आहे, चांगलं झालं, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. बघा आता इथे काय विचारले, तो सांगत आहे द सेम वे ऑल ऑफ यू शॅल डाय बाय स्विमिंग ॲट द एंड ऑफ रोप. सांगत आहे की याच प्रकारे तुमच्या दोरीच्या टोकाला लावून तुमचा मृत्यू होईल असं देखील तो त्याला सांगत आहे. बघा अशा प्रकारे का मृत्यू पावले त्याचं तो कारण सांगत आहे. आणि म्हणून त्याच्यात गुड गॉड काय सांगत आहे की अरे देवा, ही इज पॉझिटिव्ह फ्युरियस. आणि मग तो अशा प्रकारे तो सकारात्मक गोष्टी तो काय करत आहे, त्याला बोलत आहे. A swarm of monkeys ran after Chaturbhuj, clapping and testing him with cares of pussycat, pussycat. आणि अशा प्रकारचे swarm of archers. A swarm of archers run after Chaturbhuj, clapping and testing him with cares of pussycat, pussycat. pussycat, pussycat म्हणत काही अतरंगी मुलांचा जो मस्ती करणाऱ्या मुलांचा जो घोळका आहे तो चतुर्भुजच्या मागे धावून आला. तर अशा प्रकारे हे जे सीन आहे, जो थर्ड सीन आहे तो काय आहे, संपलेला आहे आणि त्याचा जो कर्टन आहे, जो पडदा हा पडलेला आहे. तर अशा प्रकारची जी संपूर्ण नाटिका आहे ती आपण पाहिलेली आहे. आणि या नाटिकेमध्ये आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे तो जेव्हा एक मुलगा जो चतुर्भुज नावाचा जो मुलगा आहे तो MA पास करून जो एक्झाम देऊन त्याने खूप सारे एक्झाम दिल्या होत्या आणि तो त्याच्या गावामध्ये जेव्हा त्याने एंट्री केल्यापासून ते जाईपर्यंत जो मांजर हा जो त्याचा टॉपिक होता की त्याला वाटत होतं की मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला हर एक गोष्टीमध्ये विचारलं गेलं पाहिजे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे, परंतु तो त्याला मिळत नव्हता. आणि त्याचं जे सगळं अटेन्शन होतं ते त्याच्या मांजराकडे असल्यामुळे तो रागून चिडून कशा प्रकारे तो निघून गेला आहे. एक अशी छोटीशी जी कादंबरी आहे किंवा छोटीशी जी लघुकथा आहे, जे लघु नाटिका आहे ती इथे सादर करण्यात आलेली होती. आणि आपण त्याच्यामध्ये पाहिलं आहे की कशा प्रकारे जो चतुर्भुज आहे हा त्याला स्वतःला मान सन्मान मिळावा यासाठी तो प्रत्येक वेळेस स्वतःच्या गोष्टीबद्दल किंवा मी कसा पास आऊट झालो, मी किती परीक्षा दिल्या आणि आताचे पेपर हे कशा प्रकारे टफ होते हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना मध्येच त्याला जे सर्व लोक होते ते थांबवत होते, अडवत होते आणि ते त्याला सांगत होते की तू असं करणं योग्य नाही. किंवा तुझी जी मांजर आहे ती मांजर किती छान आहे, त्या मांजरीबद्दलचंच ते कन्व्हर्सेशन आहे, डिस्कशन आहे ते प्रत्येक वेळेस आपल्याला दिसत आहे. सीन 1 मध्ये, सीन 2 मध्ये, इव्हन तो जाईपर्यंत सीन 3 मध्ये देखील आपल्याला ते दिसत आहे की मांजरीबद्दलचे त्याला विचारपूस ही करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये शिकवतो की या लघुकथेमध्ये म्हणा किंवा छोट्याशा नाटिकामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे की ते अहंकार आहे की त्याच्या मनामध्ये किंवा त्याची जी त्याला जो मान सन्मान मिळावा ही त्याची जी अपेक्षा होती, त्याचा अपेक्षेचा हा कशा प्रकारे भंग झालेला आहे. आणि म्हणूनच की आपण जेव्हा एखादी गोष्ट अपेक्षा करत असतो गरजेपेक्षा जास्त की लोकांनी आपल्याला मान द्यावा, सन्मान द्यावा आणि लोकांनी आपल्याला वाटते म्हणून आपण आपल्याला बोलावं, तर असं होत नाही आहे. तर त्यामुळे मुलांना आपण ही अपेक्षा करणं हे सोडून देणं गरजेचं आहे की ज्यावेळेस लोकांना वाटेल त्यावेळेस ते आपल्या गोष्टीची रिस्पेक्टफुली बोलतील, आपल्याला वाटेल तेव्हा नाही. आणि त्याच प्रकारे त्याच्या बाबतीत जी गोष्ट घडली ती परत आपण करता कामा नये. तर अशा प्रकारे आपली जी पूर्ण जी नाटिका आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी एक छोटीशी जी लघुकथा ही मुलांच्या माध्यमातून इथे सादर करण्यात आलेली आहे की आपण स्वतःलाही कधीही दुसऱ्याकडून अपेक्षा करता कामा नाही. द मॉरल ऑफ द स्टोरी आपण याच्यात पाहिली आहे.